नमस्कार. नागपुरियन फूडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पावसाळा सुरू झालेला आहे आणि माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये अडूची खूप छान झाडे लागलेली आहे. त्यामधील मी काही फ्रेश पानं तोडून घेतलेली आहे आणि आपण आता एकदम कुरकुरीत अशी वडी तयार करून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पानाच्या मागच्या बाजूला जे देठ आहे ते कापून घ्यायचं. 7 ते 8 पानं घेतलेली आहे आणि ते अशा प्रकारे कापून घ्यायचे आहे. तुम्ही लांब पण ठेवू शकता. मी बारीक करून घेतलेली आहे. आता त्यामध्ये 1 कप बेसन घेतलेला आहे आणि 3 ते 4 चमचा तांदळाचं पीठ किंवा मक्याचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची. 1 चमचा पांढरे तीळ टाकायची. कोथिंबीर टाकूया. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनी पावडर आणि 1 चमचा लाल तिखट टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर भिजवून घ्यायचं आहे. हाताला तेल लावून त्याचे रोल करून घ्यायचे. चाळणीला तेल लावून घेऊया. एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकूया. गरम होऊ द्यायचं. त्यावर चाळणी ठेवायची आणि आपण जे रोल तयार केलेले आहे ते सर्व रोल चाळणीत ठेवायचे. आणि 20 मिनिटं शिजू द्यायचे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते झाकूनच शिजवायचे आहे. वीस मिनिटं झालेली आहे. चेक करूया. आतून छान शिजलेले आहे. कलर पण चेंज झाला आहे. थंड होऊ द्यायचा आहे. थंड झालेला आहे. अशा प्रकारे त्याचे काप करून घेऊया. मी सर्व रोलचे काप करून घेतलेले आहे. तळण मी लोखंडी कढईमध्येच काढते. तेल गरम झालेलं आहे. वडी तळून घ्यायची. वडी मीडियम ते लो फ्लेमवरच तळायची आहे. हाय फ्लेमवर जर तळली तर ती आतून कच्ची राहील आणि त्याची वरची बाजू ही करपेल. वडी तयार झालेली आहे. अगदी कमीत कमी साहित्यात वापरून तयार केलेली आहे. माझ्या या पद्धतीने अळू वडी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, कमेंट पण करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद.